हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सौवेद. नाथ सौवेद. नाथ सौवेद. वेधशाळेतर्फे डिक्लेअर झालं होतं की ऑरेंज फ्लॅग आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, रस्ते पाण्याने भरून जाणार आहेत. म्हटलं चला सुट्टी. तुम्हाला असं वाटलं होतं की नाही? पण नाही. बघा, फार जुन्या काळापासून एक म्हण प्रचलित आहे, म्हणे म्हणे आभाचं आणि गर्भाचं कधी सांगता येत नाही. आलं म्हणे आभा कधी दाटून येईल आणि स्त्रीला पत्नीला गर्भ कधी राहील हे सांगता येत नाही. स्त्री प्रसूत कधी होईल आणि पाऊस कधी घडवेल हे सांगता येत नाही. अशा अर्थाने म्हण वापरली त्याची. पण ऐकली होती का? नाही. आजच्या काळात म्हणींचा दुष्काळ पडलेला आहे. आमच्या लहानपणी म्हणी असायच्या. अगदी 2 वाक्यांच्या आड म्हण वापरली जायची आणि त्या म्हणी हळूहळू हळूहळू येऊन गेल्या. म्हणी म्हणजे भाषांचं सौंदर्य असतं, भाषेचं सौंदर्य असतं. खरंच सांगतो अगदी मनापासून. पण घाईत घाई न बिनच चावला ग बाई, आलं. अशा अनेक 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 म्हणी असतात. हेच काही वाक्प्रचार पण प्रचलित असायचे. ते बोलायला, ऐकायला, वापरायला मजा यायची खूप. तर झालं काय, आधी आठवण काय झाली मला, तर मला एक जुना लेख आठवला. म्हणजे ललित निबंध, ललित लेख आठवला त्या मासिकात आलेला. तर नाही, रिसेंटली आलेलं, काही वर्षांपूर्वी, 15-1 वर्ष. तर म्हणलं विल शेअर, आपण शेअर करूया. तर एक मनुष्य, आपण म्हणतो ना थोडा अक्कल का कच्चा, तर त्या भरपूर पैसे खिशात भरतो आणि इन्स्ट्रुमेंट्सच्या दुकानात जातो. सगळी इलेक्ट्रॉनिक आणि अशी हाय स्टेटसचे इक्विपमेंट्स जिकडे आहेत, उपकरणं साधनं जिकडे आहेत, त्याच्या दुकानात जातो. त्याला पॉश बनायचं असतं. पॉश कपडे घालतो एकदम. आधी एका चांगल्या पॉश कपड्याच्या दुकानात जातो, पॉश कपडे घालतो, आणि त्या पॉश इक्विपमेंट्सच्या दुकानात शिरतो आणि सांगतो मुझे ये टी व्ही चाहिए. म्हणतो मुझे ये ही टी व्ही चाहिए. तसं नाही चलेगा. दुकानदार म्हणतो मैं नहीं बेचूंगा. तुम्ही तो नाहीच बेचूंगा. मैं नाहीच बेचूंगा. ह्या राग येतो. हाड मला घेतो ताबडतोब. त्याची दाढी असते, दाढी मिशी काढून टाकतो, डोक्यात टक्कल असतं, त्याच्याऐवजी विग घालतो आणि जातो स्टाईलमध्ये. सूट कोट घातलेला असतो, टाय ते काढून टाकतो आणि झब्बा सरबार घालून जातो आणि विग म्हणून सांगतो आय वॉन्ट दिस टी व्ही ओनली. म्हणतो मैं तुम्हें नहीं बेचूंगा, नाहीच बेचूंगा. हा म्हणतो ह्याने मग ओळखलं कसं काय, एवढा मी बदल केला. हिंदी पिक्चरमध्ये सांग नुसतं गॉगल लावला की हिरो बदलतो. मी इकडे दाढी मिशी सगळं लावलं, हे काढली, हे काढलं, विग घातला, कपडे बदलले, तरी मला ओळखलं नाही बरोबर. हा परत घरी जातो, बुरखा घालतो, हातात बांगड्या घालतो आणि येतो. बाईचा आवाज करतो आणि म्हणतो मुझे यही टी व्ही चाहिए. म्हणतो मैं तुम्हें नाहीच देऊंगा. आणि मग हा कसं काय ओळखतो मला? हा त्याने म्हणतो, बुरखा काढून टाकतो, म्हणतो रागा नाही. अरे कहाँ से म्हणतोस? हाँ, जब तक तुम वॉशिंग मशीन को टीवी बोल रहे हो, मैं तुम्हें बेचूंगा ही नहीं. कसं वाटलं? मस्त ना, राईट. पण आपली परिस्थिती पण अशीच असते अनेक वेळा. आपण नको त्या गोष्टी नको त्या समजत असतो. आजची जी गोष्ट आहे ना, ती अशीच आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी कथा स्टोरी आपल्याला आज बघायची आहे. तर फार फार वर्षापूर्वी, ऑब्विसली
फार फार वर्षापूर्वी एका मोठ्या नगरामध्ये, बिग सिटी आज आपण म्हणू अशा मोठ्या नगरामध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत असतं. गरीब नाही, पण जास्त श्रीमंती नाही, पैसा पुरेसा आहे, चांगलं बागताय. 4-5 भावंडं होती, आई-वडील, आजी होती घरामध्ये एक, नोकर-चाकर 2-4 होते. चांगली शेती होती, सगळं सगळं चांगलं दुकान होतं एक भर बाजारपेठेमध्ये चाललं होतं. तर त्यांचा मोठा मुलगा जो असतो, तो मोठा मुलगा, तो भरपूर जागी कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असतो. तर त्याच्या अनेक ठिकाणी ओळखी असतात. सगळ्यांची मैत्री असते. मग 12 गावचं पाणी प्यायला, 12 गावचं पाणी प्यायला होतं आणि स्मार्ट, स्वतःला जाम स्मार्ट समजायला लागला. तो घरी एक दिवस आई-वडिलांनी सगळं काहीतरी घरात पूजा ठेवली होती. आरती करायला सांगितली याला. कसली आरती-बिरती घेऊन बसतात. ती पूजा-पाठ करत बसता. ह्याच्यामुळे तुमचा जेवढा वेळ फुकट जातो, तेवढा जो वेळ तुम्ही बिझनेसमध्ये लावलात, तुमचं भलं होईल. मूर्खासारखं करता तुम्ही. काही आवश्यकता नाही. मी काय आरतीला उभा राहणार नाही. मला काम आहे. हा जातो घराच्या बाहेर. आल्यानंतर आई आठवणीने त्याला प्रसाद देते. हा म्हणतो, "हां, हे चांगलं आहे." प्रसाद चांगला गोड आहे, व्यवस्थित आहे, तो खायला हरकत नाही. पण प्रसाद म्हणून खात नाही हो. आई म्हणते, "अरे कोणाची पूजा आहे ते तर विचार. कोणाची पूजा आहे मला काय मतलब? माझं तर आपलं हे खायचं जी गोष्ट आहे त्याच्याशीच मतलब आहे फक्त." अरे बाबा, आई जगदंबेची पूजा आहे. आई महिषासुरमर्दिनीची पूजा आहे. ती सगळ्या जगाची तारण करते, रक्षण करते. स्वयं भगवानासारखा देव नाही. आणि महिषासुरासारखा दैत्य नाही. स्वयं भगवान कशातून आपल्याला तारून नेतो आणि महिषासूर सगळीकडे आपल्याला बुडवायलाच बसलेला असतो. ज्या अशा महिषासुराला जिने मारला, त्या महिषासूर मर्दिनीची पूजा आहे, तिची आरती आहे. तिला नमस्कार करून प्रसाद खा. मग प्रसाद खातो पण तिचा म्हणून खाणार नाही. एवढी कोण मोठी लागून गेली. एक मूर्ती तर आहे. अशा शेकडो मूर्ती मी सोन्याच्या विकत घेईन. तुमच्याकडे तर साडी पितळेची मूर्ती आहे. पैसा भरपूर आहे. धंदा वाढवत नेतोय. वडिलांच्या पलीकडे गेलाय. एक शेकडो गावी फिरतोय. प्रत्येक नगरामध्ये एक एक पत्नी आहे. मजेत चालले, आनंद झाला. एक एक वाडा आहे. भरपूर घोडे आहेत, गाड्या आहेत, सगळं असं. गाड्या म्हणजे त्या गाड्या, घोडेगाड्या, बैलगाड्या अशाच प्रकारच्या. रथ. वडिलांपेक्षा खूप जास्त श्रीमंत होत चालले. आई-वडील आपापल्या इन्कममध्ये, ते एका दुकानाच्या इन्कममध्ये, शेती इन्कममध्ये मजेने राहतात. पण हा त्यांना काय काय वस्तू आणत राहतो. ते वस्तू घेतात, वापरतात सुद्धा. सांगतात, तुला सांगू का? ह्याच्यापेक्षा एक दिवस कुठल्यातरी मंदिरात गेलास, आपण जगदंबेचे भक्त आहोत, महिषासूर मर्दिनीचे भक्त आहोत. हे मंदिरात गेलास आणि नमस्कार करून एक कणभर जरी पसारा आणून हातात ठेवलास ना, तर मला जास्त बरं वाटेल. तुझे हे शेकडो रुपये, नाना जर रत्न आणलंस, मला पहाक पैठणी साड्या आणल्यास आई म्हणते, त्यापेक्षा असं काय आणलं तर बरं होईल. वडील म्हणले, राजा, हे माझ्यासाठी तू सोन्याच्या मुठीची काठी आणलीस. मला गर्व आहे, आनंद आहे. खऱ्याशी असा आनंद होईल, तू मंदिरात जाऊन जर तिच्या चरणावर डोकं ठेवलंस, तिची आरती केलीस आपल्या घरामध्ये, मला जास्त बरं वाटेल. त्याची पत्नी असते, ती पण खूप चांगली असते. ती नंतर म्हणते, अहो, थोबड फोडली, एक शब्द बोलायचं नाही, तो तिला सांगतो. अहो, असं का हो आई-बाबा चांगलं सांगते तुम्हाला. ह्याच्याबद्दल तू प्रसाद खाल्लास, त्या तोंडात एक दाह तुरून देणार नाही, एवढे बुक्के मारेन तुझ्या तोंडावर. तर बिचारी बायको खरंच गरीब स्वभावाची असते. की आम्ही देवाईला नमस्कार करते. आई जगदंबे, तूच यांना सांभाळ, तूच यांना चांगली बुद्धी दे. यांची बुद्धी नक्कीच चांगली बुद्धी नाही, कुबुद्धी आहे, ही दुर्बुद्धी आहे. तेव्हा हा चांगला माणूस आहे, सज्जन लोकांना मदत करतो, व्यवसायात एवढी प्रगती करतो, आईवडिलांची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो, माझी काळजी घेतो, माझ्यावर खूप प्रेम करतो. आज तुझं नाव घ्यायला सांगितलं तर माझी दात पडेल म्हणाला. कुठली गोष्ट आहे. एवढाच जो क्रूर बनू शकतो, किंवा जो नाव घ्यायला सांगितलं म्हणून, त्याची बुद्धी मी बदलवू शकत नाही. आणि सगळे शास्त्री म्हणे सांगतात की देव सगळं बदलू शकतो, पण मन बदलू शकत नाही. खरेच माणसाचं कर्म स्वातंत्र्य आहे. तिचे वडील खूप भाविक असतात, त्यांनी सगळे ग्रंथ वाचलेले असतात.
ती मनापासून दररोज सकाळ संध्याकाळ आई जगदंबेला प्रार्थना करायला लागते. एक चांगली पत्नी जर खरंच ती चांगली असेल, कोऑपरेटिव्ह असेल, नवऱ्याला सहकार्य करणारी असेल, शांत स्वभावाची असेल, काय करू शकते ह्याचं एक उदाहरण ही गोष्ट म्हणजे. ती त्या दिवशी निश्चय करते की आई जगदंबे जोपर्यंत हे बदलत नाहीत तोपर्यंत, एक म्हणजे मी गोड सोडलं, ज्याच्यामध्ये गोड चव आहे, साखर किंवा गूळ घातलेला आहे, असं काही खाणार नाही. फळांमध्ये आतूनच मुळातूनच साखर असते, ते मी खाणार नाही, कुठल्याही प्रकारचं गोड फळ. मधामध्ये भरपूर साखर असते असं म्हणतात, मधही चाखणार नाही. गोड चवच मी चाखणार नाही, बस संपा. फळ असो, फूल असो, पान असो, मिठाई असो, काही असो असो, मी चाखणार नाही. आणि मी तुझ्या मंत्राचा गजर, तुझं भजन मी जेवढा वेळ म्हणजे जास्त वेळ मला करता येईल तेवढं मी करणार. पण तिला भीती, मोठ्याने उच्चारलं तर नवरा दात पाडणार, आणि दात पडलेल्या बायका नवरा स्वीकारणार नाही, उद्या हाकलून काढले तर करू काय. ती म्हणते आई एवढं सांभाळून घे, हे नसतील जेव्हा घरामध्ये त्या मोठ्याने करीन, हे असताना माझ्या मनातल्या मनात हे भजन करीन, गजर करीन. आई जगदंबा ऐकत असते. या विश्वाची अखिल ब्रह्मांडाची माता आहे, ती अनंत ब्रह्मांडांची माता आहे बरोबर. ती ऐकते शांतपणे, आणि तिच्या मनात जे काही ठरवायचं तरी ठरते. नाथ समेत ती जे ठरवते, हे नाथ जे ठरवतात, स्वयं भगवानच्याकडून जे एक्झिक्यूट होतं ते नाथ समेत. ती आनंदाने घरात राहायला लागते. नव्याला सांगायचं नाही, स्वतःमध्ये पूजन विजन करायचं, त्याला तो विरोध करत नाही, कारण हे विरोध पूजन वगैरे करत असतात. आणि हिचं भजन सुरू होतं. हे भजन करत राहते. हिने हिच्या फक्त सासूबाईंना सांगितलं असतं, त्याच्या आईला, की आम्ही असं निश्चय केला आहे, मला गोड खाण्याचा आग्रह करू नका. सासू बिचारी सांभाळून घेते सोनला, आणि सोनेने आपल्या मुलासाठी एवढा मोठा कठोर व्रत घेतलेला आहे, जराही गोड चाकायचं नाही. विचार करा, पण लग्नाला गेली, मुंचीला गेली, काही कारणाला गेली, पूजेला गेली, प्रसाद नुसता असा नमस्कार करून घरी आणायची, घरी खाल्ला नाही ते. अशा रीतीने ती अनेक ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष गेलं. सगळे उत्सव होऊन गेले, काही नाही, काही फरक नवऱ्यामध्ये पडलेला नाही. आणि एक दिवस नवरा तिला म्हणतो की माझा जो बिझनेसमधला पार्टनर आहे अमुक नगरीचा, तर त्याच्या मुलीचं लग्न आहे. मुली लग्नासाठी त्याने तुला पण आमंत्रण केलं. तुला आठवतं, त्याची पत्नी तुला भेटली होती, मी दोघी बालपणीच्या मैत्रिणी निघाल्यात. हे म्हणे हो ना. मग त्याने तुला पण आमंत्रण केलं आहे, तुझं आहे माझ्याबरोबर. मग मुलांचं काय, मुलांना आई बघेल, धाकट्या भावाची बायको बघेल, त्या दोघी तयार होतात. हे पती निघतात. लग्नानंतर 14-15 वर्षानंतर पहिल्यांदा पती बाहेर पडतात, एकटे. विचार करतात, त्या काळातली गोष्ट आहे. पती निघतात, घोडागाडीमध्ये बसतात. गाडीत बसल्यामुळे तिला लाज वाटत असते की नवऱ्याबरोबर कसं काय बसायचं गाडीत. सासू जरी दारात उभे आहेत तर सासू हाताला धरून तिला गाडीत बसवते, नववधूला बसवावी तशी. गाडी सुरू होते आणि तिच्या नवरा असा जो बोलला जातो तसं हिला वाटतं आता भजन करायला हरकत नाही. ते आवाजात भजन गुणगुणायला लागते. ह्याला संशय आलेला असतो, ही बायको काहीतरी जप करते गुपचूप, म्हणून त्याने सगळा बनाव केलेला असतो. हा झोपण्याचं घरून नाटक करत असतो. हा ऐकायला बघतो की काय भजन म्हणते. ती जे भजन करते ते भजन आता हा पूर्णपणे घोरते म्हटल्यानंतर ती जोरदारपणे करायचा विचार करत आहे. हा आणि ठरवलं असतं स्वतःला संयम राखायचा. जरा सांगत राहतो, शांत राहा, ऐकून घे, हिचा डाव हिच्यावरच उलटवला पाहिजे. ही त्याची धर्मपत्नी जी आहे, जी सधर्मचरणी, ती मात्र गैर करायला लागते. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी, जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी.
भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मदरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी भवानी मनरमणी
मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी 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 जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी आई राजा उदो उदो आई राजा आई राजा आई राजा भजन ती म्हणत जाते गुंगून जाते तिला पत्ताच लागत नाही की आपला नवरा ऐकतोय म्हणून आणि भजन ऐकता ऐकता डोळे बंद करून असं घोरणं थांबतं आपोआप हा भजन ऐकायला लागतो हा भजनाची चाल पत्नीचा भाव ते शब्द थोडी ती मनाला भिडतात पण मन तयार नाही आहे अजूनही ऐकायला पण लक्षात मात्र राहतो हा तिच्याबरोबर गुणगुणायला सुरुवात करतो हळू ह्याच्याही नकळत तो तिच्यामध्ये सामील होऊन जातो तिच्याबरोबर तोही गजल करतो शब्द लक्षात राहतात भाव तोच आहे शब्द लक्षात राहिले ठीक आहे मला काय भजन करायचं नाही आहे बायको काय करते रे कळलं तर ह्याच्यावर उपाय शोधून काढला पाहिजे हिचं भजन कसं बंद होईल नवीन गावी जातो त्या मित्राच्या मुलीचं लग्न असतं तिकडे ह्याची पत्नी त्याच्या पत्नीबरोबर कामाला लागते मर्यादेला लागते पण तिचं भजन चालूच राहतं हा दररोज रात्री ती ज्या खोलीत झोपत असते त्या खोलीला कानाला उभा राहतो अशा वेळेस स्त्रिया पुरुष वेगवेगळ्या भागात झोपतात कानाला उभा राहतो भजन करते ऐकत राहतो ती जोपर्यंत भजन करते तो हा भजन कान देऊन ऐकत राहतो बघा आईने केलेली प्रार्थना त्याच्या पत्नीने केलेली प्रार्थना पत्नीने केलेलं व्रत तसं कामाला येत आहे ऐकतोय तर खरं तरच कानाला ऐकतं आणि लग्न वगैरे लागल्यानंतर तो मी त्याला म्हणतो अरे कोणी मांत्रिक आहे का रे इकडे की माझी बायको भजन करते भजन थांबवायचं आहे मला हो आहे ना म्हणे काही जादू करणारा मांत्रिक मला माहिती आहे त्याकडे आपण जाऊया हे दोघं रात्री 12 वाजता जातात उठून त्याच्याकडे काय मांत्रिकाकडे तर म्हणतो हो सोपी गोष्ट आहे सगळ्यात तुम्ही 5 कोंबडे आणा मारू आणायचे नाही इथे आणून द्यायचे 5 कोंबडे आणा 1 बकरा आणा तमूक आणा मोठी लिस्ट देतो पण गाणं बंद तिचं भजन बंद होईल ना भजन म्हणत नाही गाणं बंद होईल ना नक्की होईल हा बकरा 5 कोंबडे बिगडे वगैरे सगळं जे काय फळावं पैसे धान्य सगळं घेऊन जातं रात्री घनघोर पूजा सुरू होते 4-5 माणसांचे कवटे ठेवलेले असतात त्याच्यामध्ये जनावरांची चरबी ठेवलेली असते तिथे दिवे लावलेले असतात सगळे अंधार असतो म्हणजे या दिव्यांच्या प्रकाशामध्ये भयानक चेहऱ्याच्या मूर्ती बाजूला ठेवलेल्या असतात आणि त्या बघून ह्याचे हातपाय लटपटायला लागतात आणि हळूच थोड्यानं होतं काय की तू मांत्रिक बोलायला सुरुवात करतो लक्षात ठेव तुझ्या बायकोचं भजन तुला बंद करायचं असेल तर ते तुला उलट म्हणता आलं पाहिजे हेच भजन दररोज उलट म्हणत जा आता आधी का पंचायत सरळ म्हणायची तयारी नाही तर उलट काय म्हणणार हा प्रयत्न करतो हा एकमेव मार्ग आहे नाहीतर तुझी बायको तुझा घात करायच्या मागे आहे ते भजन करून देवीला प्रसन्न करून घेणार आणि तुला मारणार आणि तुझी संपत्ती लुटून दुसऱ्याबरोबर पळून जाणार आहे
हाताचे पाय गळतात. बायको एवढी चांगली, सुंदर स्वभावाची, सुंदर दिसायला, सगळं सुंदर. मला 4 मुलं आहेत तिच्यापासून. ही पाहून की दुसऱ्याबद्दल कसं होईल, नाही मी उलटं भजन करतो, प्रॉमिस देऊन मोकळा. प्रणय कारभार म्हणतात ना, तो असा. स्वतःला खूप शहाणे समजतात, पण असतात प्रणय. अरे तुम्ही का असता, बरोबर. तर काय करायला त्याचं, कारण आपल्याला आपण काय कोणाचं वाईट घेत आहे का, कोण वाईट बोलतोय का नाही ना. बरं, आपण चांगला विषय करतोय, चांगलं बोलतोय. शब्दांना किंमत नाही द्यायची, भावाला किंमत द्यायची. आई बघा किती वेळा मुलांना म्हणते, आता म्हणते की माहित नाही, हल्ली सगळ्या आया इंग्लिशमध्ये बोलतात. अरे मेल्या खा ना, नाही जीव खातोय मेला. की त्यांना मेला म्हणजे जी इच्छा असेल तर तो मरावा असं नाही राजानं. ते जे प्रेम आहे ना, तसं प्रेम शिवीमध्ये असेल ना, तर ती शिवी औषधापेक्षाही चांगलं काम करते. लक्षात ठेवा, शिवीची ओवी बनते. जर प्रेम असेल तर शिवीची ओवी बनते, आणि प्रेम नसेल तर ओवीची शिवी बनते. खाली विसरायचं. काय करायचं, तो लिहून काढतो, सगळं लिहून काढतो आणि मग उलट लिहायला सुरुवात करतो. नी वा भ, निचं ना, नी वा भ अशीपासून तो सुरुवात करतो आणि असं लिहून काढतो. लिहून काढायला त्याला 2 तास लागतात हे सगळं लिहायचं. एवढूसा तसं पाहिजे, एवढी गजार आहे बरोबर. लिहून काढतो, वाचायला बघतो तर वाचता येतच नाही. असं कसं उच्चार करणार, निवाबी अज, मला सांगा. निरमलय रण, हे असे शब्द उच्चारणं काय कळायची गोष्ट रे, हे उच्चारणे तसे. पहा म्हणतो, मानसिकाने सांगितले दररोज कमीत कमी 100 वेळा म्हणायला पाहिजे. अरे बापरे, हा 2 वेळा म्हणता थकतो, त्याचा जबडा दुखायला लागतो. दुसऱ्या दिवशी उठतो तर सगळे दात दुखत असतात. ती घरी मित्राची पत्नी असते, त्यासाठी मुद्दाम मऊ शिरा करते, तो सुद्धा खातात, तेवढे दात दुखत असतात, जबडा हालतच नसतो. लॉक जॉ म्हणतो मेडिसिनमध्ये, लॉक जॉ झालेलं असतं. असे वेळेवाकडे विचार केला आणखी काय होणार, बरोबर. आईच्या जगदंबा बरोबर आहे, ती काय करत तरी करते. हा मालिश वगैरे करतो आणि परत म्हणायला बसतो 100 वेळा, काल न्यायला आज तरी होऊ दे. जेम तेम कसा बसा 25 पर्यंत जाऊन पोचतो आणि पाऊस येतो. आला ताबडतोब पाऊस आला. तर तिकडेही तसा जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते आणि ह्याला वाटतं, अरे एवढा वेळ 2 दिवस मी ते राहिलो, पावसात थेंब नव्हता आणि एवढा जोरदार पाऊस कसा काय बरं आला. ह्या मंत्राचा परिणाम आहे बरं का. उलट म्हणण्याने एवढा पाऊस जर अवेळी पडू शकतो, माझी बायको नक्कीच बदलू शकते. हा मंत्र म्हणायला उलट सुरुवात करतो. तिकडे 8 दिवस राहतात. 8 दिवसांमध्ये हा तयार होतो मंत्र उलटा म्हणायला. पती पत्नी घरी निघतात. घरी जाऊन पोचतात. आई वडील म्हणतात, आता आम्ही तीर्थयात्रेला जातो, तुम्ही दोघं मोठे आहात, तुम्ही घर सांभाळा. आई वडील ज्या क्षणी घरातून बाहेर पडतात, बायको घरात जाते, रूममध्ये जाऊन झोपून जाते. हा जेवणाची वाट बघतोय, आत्ता जेवण येईल, आत्ता नाश्ता येईल, काय येईल. एकदा बायकोला नाही म्हणे, आचारी ठेवलाय, तो बघेन. माझ्या ज्याने आता होत नाही, 5 मुलं झाली, तुमच्याकडून 4 मुलं झाली, 5वं पोटामध्ये मला झेपत नाही, आता आचारी करे, आचार्य जाऊन सांगा. हा बघतो काय तर आचार्य जेवढं केलं एवढं बेकार असतं, खाताही येत नाही. आणि तू विचार, माझे कपडे कुठे आहेत, मी नाही बघू शकत, मला उठवत नाही. तो एक मुलगा ठेवलाय कामाला, त्याने काढले असतील, त्याने काढून ठेवलेले कपडे हा घालतो. धोतर निसर्गाचं कळतं, धोतर असं काय, जरी काठाचं धोतर, एवढी भरलेली नक्षी धोतरावरती आणि हिरव्या रंगाचं. लक्षात, ही बायकोची पैठणी आहे, ती आपण धोतर म्हणून नेसतो. त्या मुलाने पैठणी काढून ठेवलेली असते धोतर म्हणून, हा काढून ठेवतो बाजूला. दुसरे कार्तिक खेचालमध्ये मुलाला हाकपर्यंत माझं धोतर ते पांढऱ्या रंगाचं असतं, तो पांढऱ्या रंगाचं म्हणून पडदा आणून देतो. तो पडदा गुंडाळतो, तर तो काय धोतर धडना लुंगी पण घालतो, काहीतरी घालायचं म्हणून. वरती शर्ट आणून देतो, ते धाकट्या भावाचा. हा जाडजूड असतो, धाकट्या भाऊ बारीक असतो, त्याला ब्लाऊज सारखं होतं रे शर्ट अक्षरशः, हा तिथपर्यंतच असतात. हा वैतागतो, बायकोला शिव्या घालतो.
काय पाचव्यांदा गरोदर काय राहील, नखरे काय करते, आई बाबा पण आहे ऐकायला, काय करायचं मी आता. जाम वैतागतो. ऐकू येतं बायको कणते, अरे रे तू काही दुखतंय वाटतं, तू जातो काय ग बाई काय होत नाही, प्रेम असं असा पण मूर्ख असतो. तो म्हणतो काय होते तुला, कंबर खूप दुखते बघा, हलवत पण नाही, आई ग अगं आई ग. तर ही बायको देवी चांगली आहे, सज्जन आहे. त्या डोळ्यातलं पाणी पवित्र आहे, लक्षात ठेवा. तर त्या डोळ्यात पाणी बिळी बघून ह्याचा विरघळून जातो जीव. तो म्हणतो मी आज कामाला जात नाही. नको हो, असं करू नका. मी काय मेले तर मेले, तुम्हाला दुसरी चांगली बायको मिळेल. मी मुली बघायला सुरुवात करणार आहे. माझं काही खरं नाही, तुमचं बघायला कोणीतरी पाहिजे हो. तो म्हणा नाही मी दुसरं लग्न करणार नाही. नाही हो, माझी शपथ आहे तुम्हाला, मी गेलेही तुम्ही दुसरं लग्न करा. मी एक सुंदर तरुण अतिशय देखणी नाजूक सुस्वभावी अशी मुलगी निवडली तुझ्यासाठी. ह्याला जरा जरा बरं वाटायला लागतं. हिच्या डोळ्यातल्या पाण्यामध्ये विरघळलेला तो आता समुद्रातून वर यायला लागतो. ही आता नाही तशी जाडच झाली जरा, काही दोनच्या केस पांढरे पण झाले. तरुण बायको आली तर चांगलं होईल, पण जोपर्यंत हिचं बरं करूया आपण. ही फार चांगली बाई होती, ही चांगली बाई होती म्हणजे ह्याच ऑलरेडी डिसाईड किती होती, म्हणजे ही जाणार आता खपणार. त्या मनातल्या मनात आयडिया सुरू होतात, त्याला नवीन बायको मिळणार, कुठली मुलगी कुठली मुलगी. तू काय करतो, जाता येता प्रत्येक बाईकडे बघत राहतो. घराकडे आपल्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे बघायचं, वाकून 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 वाकून. गावातल्या स्त्रियाला शिव्या घालायला लागतात. त्या मुली त्या स्त्रिया आपल्या नवऱ्यांना किंवा आई वडिलांना जाऊन सांगतात की हा जो दुकानदार आहे ना, हा व्यापारी, हा आमच्या तोंडाकडे बघत राहतो आणि बघतच राहतो. स्टॉकिंग तुम्ही म्हणता ना, स्टॉकिंग करत राहतं. आहे गावातले सगळे लोक एकत्र जमतात म्हणतात ह्याला तुडवायचं. आणि रात्री या घरी परत येत असताना एक तरुण मुलगीला मुद्दाम समोर पाठवतात. ती मुलगी लचकत मोडत आहा 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 आली मुरडत हिरव्या राणी. तर तशी ती नार अशी लचकत मुरडत, अरे हा दिशा मागोमाग मागोमाग जात राहतं. तिची कंबर तशी हलते रस्त्याचं हृदय पण हलते, या बाजूला या बाजूला या बाजूला या बाजूला. ती चालते, ह्याला जर तोंड बघायचं आहे, पण ती नेमकी हा बाजूला हा आला किती मुख त्या बाजूला करते, ह्या बाजूला आला किती मुख त्या बाजूला करतो. मावशी डोक्याला पदर घेते, ती तोंडाने किती गाणं गुणगुणत असते. आणि एका क्षणाला असंही होतं, म्हणजे हीच ती आहे माझ्यासाठी निवडलेली. म्हणलं जाऊ तिच्या पुढे जाऊन तिचा पदराला हात लावतो. त्याबरोबर 4-5 लोक येतात आणि ह्याला तुडवायला सुरुवात करतात. आणि ती स्त्री मात्र बेपत्ता होते. ती स्त्री दिसतच नाही. भरपूर मार खाल्ल्यानंतर अंग आंबलेल्या परिस्थितीत इथे सगळं काळनिळ झालाय, हा घरी येतो. बायको आणखीनच कणत असते, आई आई ग मेले 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 मेले. हा म्हणलं मला एवढं लागलंय, मला चालवत आहे, बोलत नाही, तू काय करतेस. ती म्हणते अहो मी पडले हो, जिन्यावर गेले, वर चढले होते पहिल्या माळ्यावर, उतरल्या जिन्यानं पडले, सगळं अंग दुखतंय. माझ्याने काही होणार नाही. आणि धाकट्या जाऊबाई आणि धाकटे भाऊजी तिच्या माहेरी गेलेत, घरात कोण नाही आहे, तुमचं तुम्हालाच करायला हवं. वैद्याला तरी बोलव जाऊन, माझ्याने उठवत नाही हो, आता 9वा लागला मला, कुठे जाणार मी. हा रागाने कसा सांगा, मेळ ते तेल फासतो. कीड तेल असतं, अंगाला लावायचं, पंचगुणी तेल आयुर्वेदिक तेल असतं, ते दुःख शामक असतं, वेदना शामक असतं, ते लावायला बघतो. आणि एकदम बाजूला असलेला दिवा, हा सगळा उघडा बसलेला उघडा बंब आणि अंगाला लावते तेल, त्याला वासून विचित्र येतोय. आणि तो दिवा पेट घेतो, आग लागते. आता विजवायला कोण, बायको तर लांब आहे खूप, आवाज पण कोणाला जाणार नाही, घरात दुसरं कोण नाही, 4 बाळ छोडी झोपलेली आहेत. हा काय करायचं का, हा जोरात 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 ओरडायला सुरुवात करतो, वाचवा 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 वाचवा.
पण कोणी ढिम्म येत नाही. हा आशय पडतो आणि शेवटी जोरात हाक मारतो, हे भवानी, अगं तू तरी ये बये, एवढी माझी बायको तुझी भजन करते पूजन करते, त्या माझ्या बायकोला सवाष्ण राहू दे, तिचं कुंकू राखण्यासाठी तरी ये. हे झाल्याबरोबर त्याला जाग येते, त्याला कळतं हे सगळं स्वप्न होतं. मग ती समोर चालणारी बाई मात्र त्याच्या लक्षात राहते, ठुमुक 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 ठुमुक. ते काय तो विसरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी जाताना तिची ती गती त्याला समोर जाणाऱ्या प्रत्येक वेळी ठुमुक 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 ठुमुक. आणि त्या तिच्या मागे मागे प्रत्येक ही इमॅजिनरी बाई आहे, काल्पनिक स्त्री आहे, तिच्या मागूनच चालत जातो. गाव संपलं, गावाबाहेरचं रान संपलं, जंगल सुरू झालं, त्याला परवा नाही आहे, त्याला फक्त ती दिसते. आहा आहा आहा. परंतु विसरून गेला की जंगल जंगल आहे, रान रान आहे, गाव गाव आहे, आपलं घर ते आपलं घर आहे, आपली पत्नी ती आपली पत्नी आहे, आपली मुलं ती आपली मुलं आहेत, आपला देव तो आपला देव आहे, आपली जगन माऊली ती आपली जगन माऊली. हे विसरलेला तो जीव आता निबिड जंगलामध्ये शिरला आणि समोर एक जोराची वाघाची डरकावणा ऐकू आलं, डरकाळे ऐकू आले. आणि ह्याने काही बोलायच्या हालचाल करायच्या आत त्या वाघाने ह्याच्यावर उडी घेतली. पण ह्याने जगदंबे करून हाक मारली, भवानी. त्याबरोबर त्या वाघाची नेमकाच चुकला आणि एका झाडावर चढून बसला. झाडावर चढून बसल्याबरोबर झाडावर चढायचा विचार करायला वाघ आणि मनात मनात धावा सुरू केला, जय जय भवानी भवानी, जय जय भवानी भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी भवानी भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी 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 भवानी, जय जय भवानी भवानी भवानी, जय जय भवानी 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 भवानी. आणि ह्याचा गजर चालूच राहतो आणि ह्याच्या नजरेसमोर आणि डोळे बंद पण केले असं भीती वाटत असे, वाकरीवर चढून येईल. बघतो तर त्याच्याबरोबर वाघ पण डोलतोय, वाघ डोलतोय. अरे ह्याचा गजर बंद होतो, मग वाघाचं डोलणं चालू राहत. हा हळूहळू करून एक तासाभराने उतरायला बघतो. ह्याला आयडिया सुचते की आपण गजर चालू ठेवूया. तो गजर चालू ठेवतो, वाघ डोलत राहतो, गजर चालू राहतो, वाघ डोलत राहतो. आता हळूहळू खाली उतरतो, वाघ डोलतच राहतो, हा गजर करतच राहतो. हा वाघापासून उलट्या दिशेने पळायला सुरुवात करतो. वाघ ह्याच्या मागे लागत नाही. हा जंगलातून रानात शिरतो, रानातून माळावर शिरतो, माळ रानावर गावात शिरतो, तरी ह्याचा गजर चालूच राहतो. आणि हा घरामध्ये जातो आणि पत्नीनं सांगितलं असं, मी 2 दिवस येणार नाही, व्यापार उद्यमासाठी चाललो आहे. बायकोने घरात पूजा ठेवलेली असते, पूजा ठेवलेली असते आणि आरती होते. आलेले गुरुजी उपाध्याय जे असतात ते म्हणतात, वहिनी तुमचा नेहमीचा गजर सुरू करा. याची पत्नी जी आहे ती ते बसलेली असते, 9 महिन्याची प्रेग्नंट असते, बसलेली आहे, उभं राहू शकत नाही. गुरुजी सांगतात बसून आरती करा, गजर घेऊया आपण. गजर करी म्हणते मला म्हणवत नाही गुरुजी मोठ्याने. गुरुजी म्हणतात घरातल्याच कोणती व्यक्ती म्हणाला, 4 मुलं लहान आहेत तो, आणि तेवढ्यामध्ये
हा गजर करायला सुरुवात करतो. जय जय भवानी मनरमणी वासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी द्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. 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 माता की जय. पत्नी आश्चर्याने बघत राहते. माझे दात पाडायला तयार झालेला माझा नवरा स्वतःहून गजर करतोय. त्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. ती तिच्या जवळ जाते आणि म्हणते प्रसाद घेणार. तो हो म्हणतो. तो प्रसाद खातो. त्यावर ही सुद्धा प्रसाद खाते आणि त्याबरोबर हा बघतो आई जगदंबेच्या मूर्तीच्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीतून म्हणणंच विग्रहातून तिच्या नयनांतून पाणी यायला लागतं आणि चेहऱ्यावर हास्य दिसतं त्याला. तो म्हणतो मूर्तीच्या डोळ्यातून पाणी कसं येत आहे. त्या चेहरा हसरा वाटतोय. कालपर्यंत मला रागीट दिसायचा. ती म्हणाली मी गोड सोडलं होतं. मी गोड खाल्लं ना परत. माझ्या आईला खूप आनंद झालाय. त्या आनंदाचे अश्रू आहे त्या आईचे. पण का. ती म्हणजे तुमच्यासाठी. तुम्ही भक्ती करावी, चांगल्या मार्गावर राहावं, तुझ्या मार्गावर जाऊन नाही म्हणून मी नवस केला होता. मी सध्या भजन हेच करत होते. हो ते मी ऐकलं होतं. पण मी उलटा गजर केला त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे. त्याचा फरक काय पडला ते काय मला माहीत नाही. पण मी मात्र एक सांगते. तुम्ही तुमच्या मित्राकडून बाहेर गेलात वरती रात्री 12 वाजता तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वाईट मार्गावर चाललंय. मी आई जगदंबेला हाक मारली आणि सांगितलं की हे काहीतरी वेगळ्या मार्गावर जाऊ बघतायत. हे काही बरोबर नाही. काही कर पण ह्यांना सांभाळून घे. माझं काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर. पण ह्यांना वाईट मार्गावर जाण्यापासून थांबव. त्यासाठी तू काही केलंस तरी चालेल. त्यांना ठोकून काढलंस तरी चालेल. तू आई आहेस त्यांची. पण त्यांना चांगल्या मार्गावर ठेव. आणि मी आईला शपथ घातली की जर यांचा मार्ग चुकला तर मी स्वतःला शिक्षा करून घे. आणि त्यामुळे माझ्या आईला आज आनंद झालाय. माझ्या आईनेच सगळं घडवून आणलं. काय झालं काय. तुम्ही जप का करायला आलात. तर तिला सगळी गोष्ट सांगतो. आणि ती म्हणते खूप छान झालं. थांबा हां मी आरती घेऊन येते. ती डोक्यानं पदर घेते आणि म्हणते मी ठरवलं होतं आईची मूर्ती आपली आहे तिचा आरती आधी करणार गोड खाल्ल्यानंतर. आणि मग दारात तुळशी माता आहे तिची आरती करा आणि मग गावदेवीला जाणार. गावच्या देवीला गावदेवी म्हणतात. तर ती हातात आरतीचं तबक घेते आणि चालत निघते. रात्रीची वेळ सुरू झालेली आहे. पहिला पहर म्हणजे प्रदोष समय सुरू झालेला आहे.
हा तिच्या मागून निघतो आणि त्याला दिसते तीच ती ठुमक 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 ठुमक. ती चालली ती आपलीच पत्नी आहे. मी स्वप्नात बघितली त्यासाठी मार खाल्ला, ती दुसरी कोण नाही, आपलीच अतिप्रिय पत्नी आहे. तीच दिसली होती. हे पहिल्यांदा बघितलं, ही एवढीच सुंदर आहे. ती लग्नाच्या दिवशी सुंदर होती, एवढीच सुंदर आहे. माझी दृष्टी बदलली होती. तो बायकोला सगळीच गोष्टी सत्यपणे सांगतो की असं स्वप्न पडलं, असा मी मार खाल्ला होता, असं मी स्वतःला जाळून घेतलं होतं आणि घाबरून किंचाळत उठलो होतो आणि कळलं होतं की हे स्वप्न आहे म्हणून. पण ती स्त्री तूच होतीस. ती म्हणते आईने मला पोचपावती दिली. तुम्ही ज्या काळ्या जादूगाराकडे गेला होतात ना, त्याच्यापासून वाचवण्यासाठी आईने सगळं रचलं. स्वप्न पाडलंही तिनेच, स्वप्नामध्ये जळायला लावलंही तिनेच, त्याच्यातून तिने तुम्हाला जागं केलंही तिनेच, मांत्रिकाकडेही तुम्हाला नेलं ते तिनेच. त्या मांत्रिकाला तुम्हाला विचित्र उपाय करायला सांगितला तिनेच, तुमच्याकडून तो करून घेतला तिनेच. तो वाघ पण तिचाच. कारण दुसरा कुठलाही वाघ तिच्या भजनावर डोलणार नाही. तुम्ही भजन म्हणा नाही तर तमाशाची लावणी म्हणा, वाघ तुम्हाला खाणारच आहे. हा वाघ तुमच्या भजनावर एवढ्या साध्या जय जय भवानी या भजनावर डोलला, याचा अर्थ तिचा वाघ होता. मला त्या वाघाची पूजा करायची. दोघं मिळून जंगलात जायला निघता एवढ्या रात्री कंदील घेऊन. ती 9 महिन्याची प्रेग्नंट आहे. गावाच्या बाहेर पडते, कुठे मंदिराच्या बाहेर पडते आणि समोर वाघ शेपटी हलवत उभा असते. काय मंदिरातून गावात जायचंय, गावातून गावाबाहेर जायचंय, गावाबाहेरून रानावरून रानातून जंगलात जायचंय. इकडे मंदिराच्या बाहेरच वाघ उभा आहे, शेपटी फिरून गोंडा फिरून हलवत हलत उभा आहे. ही डोळे भरून त्याला पाहते, नमस्कार करते. हा 2 पावलं मागे जातो घाबरून. ती जात नाही, ती पुढे होते. ही भक्तीची शक्ती आहे. ती पुढे होते, त्या वाघाच्या पायाला मस्तक ठेवते आणि म्हणते आई जगदंबे, मला माहिती आहे तू या व्याघ्रावर आरूढ झालेली आहेस. मी कमी ताकदीची आहे, माझं पुण्य कमी आहे, मला तू दिसू शकत नाहीस. पण तुझ्या वाघाचं दर्शन होणं सुद्धा केवढं मोठं आहे. माझ्यासाठी एकट्याशी स्त्रीसाठी तू स्वतः येथे आलीस वाघावर बसून. हे आई व्याघ्रेश्वरी, तुला माझा प्रणाम असतो. ते नवरा बघत राहतो, काही दिसत नाही, काय नाही. त्याच्या अंगा पायाला घाम सुटलेला आहे का, अक्षरात खरा वाघ उभा आहे. तसा आधी बघितलं तसाच. बायको प्रेमाने त्याचं पूजन करते. एवढंच नाही तर स्वतःच्या हाताने तोंडात ती घास भरवते. वाघ जिभल्या चालत तो घास खातो आणि ज्या क्षणाला ती उठते आणि डोळे बंद करून हात जोडून त्या समोर बसते आणि वाघ जिभेने तिला चाटायला लागतो. ह्याला वाटतं आता माझ्या बायकोला हा खाणार, म्हणून तो जोरात उडी घेतो वाघाच्या अंगावरती. उडी घेतो तर खाली पडतो. वाघ नसतोच, काहीच नसतं, आश्रयात पडतो. बायको म्हणा असं काय केलं, उडी का मारली, वाघ कुठे गेला. एवढ्याच लांबून वाघ येताना दिसतो. ती म्हणते बघा, वाघ आईचाच होता, जगदंबेचाच वाघ होता. ती जशी सिंहवाहिनी आहे तशी व्याघ्रवाहिनी पण आहे. नवरात्रातल्या रूपांमध्ये 2 रूपं वाघावर बसलेली आहेत. तिचाच वाघ आला होता, त्याच्यापासून ती आली होती. तुम्ही फक्त वाघाला बघितलं, त्याच्यावर बसलेल्या आईला बघितलं नाही. हा वाघ सुद्धा आपल्या अंगावर धावून आला नव्हता. तो भजनाच्या तालावरच डोलत शेपटी हलवत होता. तुमच्या समोर भजनासमोर तो डोलत होता आणि तो शेपटी हलवत होता. ती बघा आई येते. हा डोळे उघडून बघतो, वाघाला बसलेली अष्टादशभुजी 18 हातांची ती महिषासुर मर्दिनी त्याला दिसायला लागते. म्हणजे नाकातली चमचमती नथ, ती 18 हातातली प्रत्येक अस्त्र शस्त्र त्याला दिसायला लागतात. आणि अत्यंत मनाने पत्नीचा हात धरतो आणि सांगतो, तू माझी गुरु आहेस, माझी पत्नी आहेस. ती म्हणजे अशा पापात मला ढकलू नका.
तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे असे. माझ्या भक्ती मार्गावर तू आणलंस, आईच्या भक्तीमध्ये तू आणलंस, वाईट गोष्टींपासून तू मला लांब खेचलंस, तूच माझी गुरु आहेस. ते म्हणजे नाही, ह्या जगाचा गुरु फक्त तिचा पुत्रच असू शकतो, बाकी कोणी नाही. आपल्या गावात हरिहराचं मंदिर आहे, तिकडे जा आणि त्याला गुरु माना. हे बोलतायत तोपर्यंत आई जगदंबा ताटकळत उभी आहे, नवरा आपलं बोलणं चालू आहे. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, अरे अहो आपण आईला उभं करून ठेवलंय, ठीक आहे. आई अजून बागावर बसलेलीच आहे तशी. पती पत्नी जवळ जातात, ती आता पुढे येत नाही आई जगदंबा, ते पुढे जातात, नमस्कार करतात. नमस्कार केल्या करता करता त्याला तेलाचा वास यायला लागतो. लक्षात आलं? तेलाचा वास यायला लागतो आणि दिसायला लागतं की तिच्या नयनांमधून, ज्या तिसऱ्या डोळ्यामधून अग्नी बाहेर येत आहे, अग्नी बाहेर येताना दिसतोय. तेलाचा वास, दुर्गंध येतोय, असं अंग जळतंय असं वाटायला लागतं. आणि त्याच क्षणाला त्याची पत्नी त्या वाघाच्या आणि आईच्या चरणांची धूळ घेऊन त्याच्या मस्तकाला लावत असते. त्यावर अंगाचा तेलाचा वास निघून जातो, अंगाचा दाह थांबतो, दोन्ही हात जोडून आईला नमस्कार करतो. जगदंबा त्याला सांगते, तू कितीही मूर्खासारखं वागलास, तुला स्वातंत्र्य आहे, तुला कर्म स्वातंत्र्य आहे मूर्खासारखं वागायचं, ते स्वातंत्र्य मला नाही. काही जगन्माऊली सांगते, तुम्हाला मूर्खासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ते स्वातंत्र्य मला आणि माझ्या पुत्राला मात्र नाही. आम्ही मूर्खासारखं वागू शकत नाही, आम्ही लगामप्रमाणे वागू शकत नाही, आम्ही तुमच्या विरोधात वागू शकत नाही. हा मनोमन त्याला शरण जातो. तो जो दिवस होता आयुष्यामध्ये जगदंबा त्यांना दिसली, तो दिवस होता वटपौर्णिमेचा. त्या दिवशी तिने तिच्या पतीचं जीवन खऱ्या अर्थाने वाचवलं, वाघापासून वाचवलं, अभक्तीपासून वाचवलं, कुमांत्रिकापासून वाचवलं, कुमांत्रिकाच्या प्रभावापासून वाचवलं. असे पंच प्रकारे तिने पतीचे प्राण वाचवले. म्हणून खरी वटपौर्णिमा सुरू झाली. सावित्रीची कथा खरी आहेच, त्यामुळे ही कथा तेवढीच महत्वाची. आई जगदंबा हे आम्हाला आश्चर्य वाटतं की वटपौर्णिमेला फणस का आवश्यक, फणसाचं घरा का ठेवावं लागतं बरोबर पाळण्यामध्ये? कारण आईने जे दर्शन दिलं ते फणसाच्या झाडाखाली, तिने जे गोड प्रसाद खाल्ला ते फणसाचं फळ होतं. म्हणून आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजनामध्ये प्रत्येक वाणामध्ये फणसाचा घरा ठेवला जातो. हा लक्षामध्ये आरोग्याने काय ताकद आहे भजनाची, लक्षात ठेवा. स्त्रियांना तुम्ही लक्ष घ्या, तुमच्यामध्ये काय ताकद आहे. पूर्णपणे वाया गेल्या नवऱ्याला तुम्ही बदलवू शकता, तुमची ताकद आहे. तुमच्यात लक्षात ठेवा, सगळा कमी लेखू नका. तुमच्यात ताकद आहे की किती अधपतन तुमचं झालं असेल तुम्ही वर उठू शकता. फक्त मोठ्या आईचा हात धरायला हवा. त्या हरिहराला, त्या त्रिविक्रमाला गुरु मानून प्रत्येक पाऊल पुढे टाकायला हवं. आणि मग सगळ्या महत्वाची गोष्ट लक्षात काय घ्यायची, जय जय भवानी मन रमणी. मनरमणी म्हणजे मनाला रिझवणारी नाही, मनरमणी म्हणजे मनात खेळणारी. आमच्या मनाला कोणी कंट्रोल करू शकत नाही, ती पण कंट्रोल करत नाही, पण मनात रमते मात्र ती, आमच्या मनात खेळते मात्र ती. बाकीचे कुठलेही सगळी दैवत चित्तामध्ये स्थिर होतात. ही मनरमणी जी आहे, जगदंबा जी आहे, ही माया आहे ना, ती आदी माता आहे, तशी आदी माया पण आहे. तीच मन उत्पन्न करते, तीच मनाला वाढवते आणि तीच मनाला म्हणून परत रिशेप करू शकते, त्याला नीट आकार देऊ शकते, सुयोग्य आकार. म्हणून ती मनरमणी, मनाबरोबर खेळणारी. गुजरातीमध्ये चांगला शब्द आहे रमकडा, खेळण्याला रमकडा म्हणतात गुजरातीमध्ये. ही मनाबरोबर खेळणारी आहे, मन त्यासाठी रमकडा आहे, खेळणं आहे. समजलं? जय जय भवानी मनरमणी
चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी मणिद्वीपवासिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी 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 जय 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 भवानी जय जय भवानी जय जय भवानी अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर असे राजनो हे फणसाचं फळ खूप मोठं वेगळं आहे. बाहेरून काटेरी असतं, आतून चीक असतो, कापता हाताला चीक लागतो, पण फळ किती मधुर असतं. विचार करा, एका झाडाला खोडापासून मुळापासून जमिनीच्या वरपर्यंत केवढे फणस रडलेले असतात. म्हणून त्याच झाडाखाली ह्या काही झाडाचा प्रतिसाद म्हणून आई प्रगट झाली. कशी आमची आई दिसायला उग्र भासते महाकालीच्या रूपात. ह्या हातरूपात सुद्धा 18 हातात 18 शस्त्र आहेत. ती सांगते का ही गोष्ट आपल्याला संदेह घाबरायचं कारण नाही. ही आई फणसासारखी आहे. बाहेरून 11-11 दिसते, प्रचंड चंडाबाई वाटते, काटेरी वाटते, चीक वाटतोय, हात चिकटतोय, आदिमाया वाटते, महामाया वाटते, चिकटवते मला प्रपंचाला असं वाटतं, पण असं नाही आहे. ही फणसासारखी गोड आहे, मधुर आहे आणि कायम राहणारी आहे. आणि एका बीतून हजारो लाखो फळं देणारे आहे. फळ सुद्धा कसं, याच्यापेक्षा दुसरं कुठलंही फळ मोठं नाही. असं फल जी देते तुमच्या कर्माला. एक चांगलं कर्म केलं, एक लहानशी बीज असते, पण बी एवढीशी असते ना, आठरी आपली एवढीशी, एवढा मोठा वृक्ष देते. अक्षरशः दरवर्षी शेकडो मोठे मोठे फणस देते, शेकडो फणस देते. त्यावर तेवढ्याच त्याच्यात रसपट बिया देते. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया फणसाचा गरा आवर्जून ठेवतात. आणि पुरुष सुद्धा नवरात्रीमध्ये फणसाच्या झाडाची फांदी आणून किंवा फणसाचं झाड जिकडे असेल तिकडे जाऊन हळद कुंकू फुलं आणि अक्षता वाहतात. हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहतात. का तर आईने ह्या वृक्षाखाली दर्शन दिलं म्हणून. समजलं? फणसासारखं जे रूप आहे, उग्र आहे ना, उग्र रूप असलं ते किती गोडवा आहे विचार करा.
आतमध्ये चीक आहे, हाताला चिकट ओठायला लागला फोड येतात. पण कधी जेव्हा आपण त्यासारखे चुकीचे वागत असतो तेव्हा त्याच्या अंगाला तेलाचा वास आला, लोकांनी त्याला तुडवला, तरी देखील ते सगळं स्वप्नवत ठरलं, हे लक्षात ठेवा. मग काही झालं, त्या आई जगदंबेला विसरायचं नाही. माझ्यावर तुम्ही किती रागवा, मला फरक पडत नाही. पण मनापासून एकच प्रार्थना करतो, तर कुठेतरी असं वाटत असेल ह्या अनिरुद्ध बापू थोडासा तरी चांगला माणूस आहे, तर माझे एवढे शब्द मान्य करा. किती काही झालं ते माझ्या आईला दोष देऊ नका. त्यासारखी चूक नसते. मनापासून सांगतो, ती चूक सुद्धा ती माफ करते. पण अत्यंत उदार करण्याची जगदंबा, त्याला कधीही दोष देऊ नका. माझं एवढं वाक्य लक्ष ठेवा, महाराष्ट्री भांडा, मी अत्यंत प्रेमाने तुमची पप्पी घेईन तरी देखील नक्की सांगतो, पण माझ्या आईला मात्र कधीही बोल लावू नका. आधी खरंच सांगतो, प्रत्येक क्षणाला ती आपल्या लेकरासाठी, तिच्या स्वयंभगवानासाठी, त्या तरी कामासाठी, त्याच्या सर्व भक्तांची काळजी घेतच राहते. कितीही आणि काही असंही असलं तरी. लक्षामध्ये नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली. गुरुपौर्णिमेकडे आपली वाटचाल चालू आहे. वटपौर्णिमा हा तिचा दिवस आहे, गुरुपौर्णिमा हा त्याचा दिवस आहे. याच्यामध्ये गुरुचरण मास आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक पौर्णिमा अशीच सौंदर्याने नटलेली आहे आपल्या आईसाठी. लक्षामध्ये स्वप्न असो, निद्रा असो की जागेपण असो, चांगलं वागणं असो की वाईट वागणं असो, पुरुष असो की स्त्री असो, भक्त असो की अभक्त असो, आई आपल्या मायेचा पद सारखेपणाने घालते. म्हणून बजावून सांगतो लेकरांनो, मायेशी भांडा पाहिजे एवढं पर्व, काही हरकत नाही. आय एम रेडी फॉर दॅट. आईशी पंगा घेऊ नका, प्लीज प्लीज प्लीज. याशी नम्रतेने वागा, प्रेमाने वागा, आणि कधीही चुकूनही जगदंबेला दोष देऊ नका. नक्की नक्की नक्की. हरिओम. श्रीराम अंबद.